आज रस्ता लयच गदाळ लागलाय, काय कळ नाही बघा. पाठीमागं बघा, हे पुढे बघा. नहीं ना ये सब दिखा, मैं बोले उसको मोचा पे कुछ बेचने का कशी बनवली बघा बघा, आहे का. तर हे मी बनवली आणि अजून निघायचं माझं अजून पत्त्या नाही. मला काम जितकं असतंय बघून सकाळ सकाळ काय सांगायचं. आता इथनं पुढं रोज रात्रीला काम करून या, लवकर थांबणार पण रात्रीला काम करून. इकडला अंधार लवकर पडतो ना, त्यामुळे मी थांबायला बघतो लवकर, पण जागा भेटत नाही ना. पण जाऊन द्या, असू द्या. आता काढू सगळं टेंट बिंट आणि निघू इथनं. 10 वाजले बघ. चला 10 वाजता का व्हायना पण निघलो तरी खरं आज. पण अजून रील नाही गेली, अर्थ झालं. नेटवर्कची लई ते दिक्कत आहे जरा, थोडी इकडे थोडी नाही बरं दिक्कत आहे. वेल हे काम सक्सेस नाही झालेलं, सक्सेस झालं नाही, त्यामुळे हे पडलं डासळलं. माती वगैरे लई लूज आहे, त्या घराला धोका आहे वरल्या. त्यात पण कोण नाही राहत वाटतं, मोकळं केलं घर ते बी. हे बघितलं सगळं फाकलं. हे कधी डसलं कधी खाली पडलं काय सांगता येत नाही. पहिल्या लई डसलं व्हाईत ना, वाहून बी गेलं बरंच, ढकललं खाली व्हाईत ना, रस्ता तुटून गेला खाली. लई बेकार इकडल्या साईडला रोडची कंडिशन आहे. इथं सायकल आहे आपली अशी. चला निघू. आसान नहीं है भाई, बहुत मुश्किल है ये 2025. ये देखो फोन 2025. ओ भाई पीछे से एक और आ रहा है. ए मागना रहा मागना अजून एक यायला लागलाय. ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर. हे बघा तुटायला लागले पूर्ण. हो काही हे बघा आहे का, रस्त्यावर असलं बेकार येतं का नाही. भाई बघा रस्ते बघा तुटायला लागले. भाई का भाई सक्सेस नाही काम. ती मस्त मध्ये खाली जायला रस्ता नाही, फक्त आंघोळी कर वाटते मस्त मध्ये. लई वास सुटला अंगात माझ्या. जायचं कुठे माहिती आहे का, ते वर दिसलं तिकडे घाट एकदम वर, तिकडून जायचे आपल्याला तिथे वरनं. आज तर रस्ता तिकडे. पता नहीं किस रूम में आकर नारायण मिल जाएंगे, मन मन के मंदिर देखे हम के दर्शन पाएंगे. तर आपला ही चाय मस्त मध्ये आता चहा पिऊ, समोसा धुवून घेतो समोसा आणि मग निघतो. चेकपोस्टपासून 1.5 किलोमीटर पुढे आले फक्त. 10 वाजेपासून म्हणजे 1-1.5 तास आपले. सायकल लावली खाली रस्त्यावर, खाऊन नेऊ पुढे. तर रस्ता असं तर काही कंडिशन आहे बघा ना. रस्ता म्हणजे काही कोंड पण तुटून गेला आहे वरून. हे बघा हे बघा इथपर्यंत डांबरा, लांबपर्यंत डांबरा होता, तुटून खाली पडला इथं सगळा. कशी माणसं राहते ती, ह्यांना भ्यात वाटत नाही कसलं. रस्ता तर असा आहे का नाही, चढ आहे पूर्ण चढ. थांबलो तू मोजं धुवून घेतलं आधी दोन बघा आम्हालाच. मोजं धुवून घेतलं. इतके उशीरपर्यंत झालं बघत तर आता बरं लागला बघायला. ह्याला काय दिसलं या किती माहिती कष्ट असू द्या. चला मोजे बिजे धुवून घेतला आता.
मी दिवसभर बूट काढत नाही त्यामुळे वास सुटतो ना थोडा, हेच कारण असते. आज रस्ता लयच गदाळ लागलाय, काय कळ नाही. बघा पाठीमागं बघा, हे पुढे बघा, एकदम भयंकर गदाळ रस्ता लागलाय. चला मराठी माणूस हार मान. तो कुछ नाही, त्यामुळे काही थांबायचं नाही. रास्ता किती मुश्किल उद्या, कारण की रास्ता हे आपल्या पाठीमागं ढकलायचे आहे त्यात, पण आपण त्या रस्त्यावर मात करून पुढे चालायचा प्रयत्न करायचा, ह्यालाच म्हणतात मराठी माणूस. बघितलं आमचा मोबाईल हो का, ऑटोमॅटिक गाणं, मोबाईल बंद आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ही कुत्री बुकरी में झालं. हर हर महादेव. बापरे रस्ता लय खराब आहे पुढं तर. वा रे वा रोड. 1 डिसेंबर मला वाटतं आज खराब रस्त्यातच लागला काय मला. हा मग अजून काय तुला पैशाची गरज आहे का दादा? भाऊ अजून तर काय नाही. किती वय आहे भाऊ तुमचं? आमचं वय माझं 13, 12 आणि इकडे 13. होय काय? हा. वडील काय करतात? वडील असंच की काम कर. होय काय? हा, तुझ्यासारखं बनायचे आम्हाला पण. अरे दादा बनणार रे, आपलं इरादा फक्त मोठं ठेवा रे. इरादा मोठं पाहिजे तर आपण काय पण करू शकतो. आपण मराठी माणूस आहे. हो मराठी माणूस आहे आपण, तो पाय जोक नाही. हो हा त्यामुळे मराठी माणूस कुठे हार मानत नाही, लक्ष राहून द्या. हो. फक्त आपल्या स्वप्नांसाठी आपण रात्र दिवसा काम करायचं, काबड कष्ट करायचं, सगळी स्वप्न पूर्ण होते. फक्त मेहनत, नुसती मेहनत करत राहायची, बाकीच्या देवाच्या हवाले सोडून दे सगळं. माझ्या आईचं म्हणणं आहे पहिल्यापासून मला. होय. हा मेहनत तुम्हाला आज जर का पुढं कण न्यायचं असेल ना तर ती फक्त एकच आहे, ती फक्त तुमची मेहनत तुम्हाला पुढे नेऊ शकते, नाही तर कोण नेऊ शकत नाही. फक्त आणि फक्त मेहनत करा. हा चल. हा मेहनत करायची आयुष्यामध्ये. खूप काय आपल्याला कमवायचं आहे, अजून लई मोठं व्हायचं आहे आपल्याला. हा. हा चला तिकडे वर जायचं आता. चला मुश्किल 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 आहे. काम चालू नसतं, चहा पिऊन काम. चहा मग अशीच एक खाली पिलतो, इथनं 1 किलोमीटर खाली चहा पिलतो. चढ असं लागलं की चहा पिल्याशिवाय सायकलला जात नाही. चला आता ही बघा चढच नुसतं इथं. हो जाएगा. इधर नहीं होता लेकिन अभी ये क्या बोलते हैं, अभी लावा से तो रोड ठीक है ना अभी. सुबह से निकल रहा हूँ. चेक पोस्ट यहाँ से कितना दूर होगा? एक 5-6 किलोमीटर होगा चेक पोस्ट यहाँ से. तो कौन सा ये नीचे वाला चेक पोस्ट 8 किलोमीटर. वहाँ से आज सुबह से निकले हैं, अभी तक यहाँ पहुँचे. अभी कहाँ जा रहे हैं? अभी भूटान जा रहा हूँ. भूटान. हाँ. कब पहुँचेंगे? 5-6 रात दिन. को कहाँ बैठेंगे? रात में टेंट लगा के बैठते हैं, टेंट लगा के रुकते हैं. जहाँ पहुँचते हैं वो उधर ही टेंट लगा. हाँ डर नहीं लगता? नहीं मैंने ना ये सब देखा, मैं बोले उसको मोचा पे कुछ बेचने का. मेरे को नहीं वो ये हो ही गया है. वैसा लोगों को लगता है ये कुछ बेच रहा है. नहीं मेरे दूर से दिखाई दे ऐसा, इसलिए मैंने पूछा. कोई बात नहीं. चलो चलो ठीक है. क्या चल रहा है? सब ठीक है? हाय करो एक बार. नाम बताओ. हाँ अभियान. तुम्हारा नाम? करण. वाह भाई, तुम्हारा जो नाम है ना करण, ये मेरे भाई का नाम है करण. तो भी तुम भी मेरे भाई बन गए. भाऊन इथं आलो मस्त मध्ये. सकाळी सायकल ढकलून बघा हाल खराब आहे. मला स्तूपा दिसायचा. स्तूपा तुम्हाला दाखवून बघा. स्तूपा हे काय तर ही स्तूप आहे का. आणि असे घर हे कल्ली आणि हे काय साधलं की थांबलो मस्त मध्ये. 1-2 फोटो घेऊन थांबा म्हटलं.
ते पुढनं रस्ता बंद आहे, तर आपल्याला राईटच्या रस्त्याने जायचं आहे. आपल्याला हे कोणतं इथनं 4 किलोमीटरवर पुढे गाव आहे नाही, पेदुंग म्हणून, पेडुंग म्हणून. तर ही रस्ता चालू आहे, ही कल्ला बंद आहे रस्ता. चला जाऊ इकडूनच, टेंट लावायला जागा बघायला लागणार कुठंतरी. 5 वाजता चालते नाले आपण, लक्षात राहून द्या. त्यामुळे म्हणतो मराठी माणूस तोफ आहे, जोक नाही. हां बघायची आता पुढे कुठं टेंट लावायला जागा बघतो मला मस्त. म्हणजे तर खाली हॉटेलमध्ये गेलो ह्या, रिस्पॉन्स काय द्या नाही ते कोणी, त्यामुळे वर आलो परत निघून. आता सध्या 5 वाजता चालते, मला टेंट लावायला जागा बघायला का तर अंधार पडून 5:50 अंधार पडून जातो. चला आता बघू कुठं पुढं आलो. इथं इथे गावचं काय बघू, इथं भेटली जागा तर. हेलो कोई है यहाँ पे? तो भाई कोई नहीं है. हेलो कोई है यहाँ पे? नो रिस्पॉन्स. माणसं रिस्पॉन्स काय हेलो कोई है? मैं साइकिल आती हूँ, मैं साइकिल से आया हूँ मुंबई से. मेरे को ना आपने रखने के लिए को टेंट लगाने की जगह नहीं मिली. बहुत अच्छी बात हुई है, मेरे को अंदर अली का अंदर है ना, अली टेंट लगा आगे. ग्राउंड पण आहे ना. हाँ जी ग्राउंड है आगे. हाँ. चलो ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे. तर इथे एका दुकानात आलो मी, रस्त्याकडला दुकान आहे असं, आणि इथे विचारलं एका बाह्याला, बाह्या आतमध्ये गेला आहे पेंट म्हणला, म्हणजे विचारून येतो म्हणला. बघू आता काय होतं ती. पुढे ग्राउंड बिल मोठा आहे, बघू आता भेटते का जागा. ती जागा मिळाली आहे, पुढं शाळेचं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर लावू. अरे भैयाजी बोलू लगा तो कोई बात नाही, शाळेला स्कूल का ग्राउंड आहे. तर चला लावू. तेव्हा इथनं रस्ता आहे यायला आता आतमध्ये, इथनं जाऊ आतमध्ये लावू मस्तमध्ये. हे बघा इथं असं आपला मस्त मोठी टेंट लावला. इथं सायकल उभी आपली. ही गाव आहे पूर्णपणे, आणि इथं पाणी ओतून ठेवलं या पातील्यामध्ये. इथं मी बॅटरी चार्जिंग ठेवली, मग थोड्या लाईव्ह यायचं आपल्याला. तर आता मी कुठं निघालो, आता मी आता किराणा दुकानाला निघालो. इथं मॅगी किंवा चाव आणतो, आणि चाव आणून बनवून खातो. कारण की दुसऱ्यांना पार्टी करणं, चिकन खाणं, हिन आपल्या स्वतःच्या गरजा बघण्यासाठी दुसऱ्यांना मारून खाणं, आनंद घेणं ही मला नाही पटणार. त्यामुळं मी मॅगी खाऊन झोपेन, एक वेळी सुपाशी झोपेन, पण प्राण्यांना मारून खाऊन आपल्याला जमणार भावांनो. चला आपण खाऊ. तो भाई अभी वहाँ पे सामने इनके मतलब इनके जस्ट साइड में मैंने टेंट लगाया है, तो यहाँ पे आया था मैं, सोचा मैगी ले लेंगे आज. तो मैंने वाई ले लिया, वो भी तीखा वाला वाई ले लिया, 3 पैकेट ले लिए, थोड़ा सोयाबीन ले लिया. और भाई जी फिर बोले मेरी तरफ से आपको ये है कॉफ़ी का है, तो इसको थोड़ी देर में जब खाना खाएंगे ना तो इसको बना के पियेंगे, या नहीं तो कल सुबह बना के पियेंगे. तो भाई जी फिर मेरे को याद आएगी यार, भाई जी ने दिया था. थैंक यू मदद करने के लिए. वेलकम. अच्छा लगता है ऐसे लोग मदद करते हैं ना, तो ट्रैवलिंग करने में मज़ा आता है, ज़रा थोड़ा माइंड फ्रेश हो जाता है, तो अच्छा लगता है. तो अभी भाई जी गए पानी लाने के लिए, तो 1 बॉटल भर के ले जाते हैं, एंड फिर मस्त में अपना वाई बनाते हैं, फिर खाते हैं, फिर लगाते हैं एडिटिंग करने में. चलो कशी बनवली बघा आहे का. तर हे मी बनवली. आता तुम्ही तर काय बनवणार आता, चिकन, अंडी, मटन, मांस, मच्छी खात असाल. मला म्हणते तो मांस, मच्छी, चिकन, अंडी का खात नाही. तर भाऊन ती मला नाही जमत, कारण की माझ्या स्वतःच्या शॉक पाय मी मुख्य प्राण्याला नाही मारू शकत, कारण की त्यांना पण जीव आहे ना, त्यांना बी वाईट वाटतं, वेदना त्यांना होते ना, जशी आपल्याला भूक लागते त्यांना भूक लागते, जसं आपल्याला वाईट वाटतं त्यांना वाईट वाटतं ना. आपल्याला हाणल्यावर कसं आपलं दुखतं, आपण ओरडतो, त्यांना हाणल्यावर ती बी दुखते, ओरडते ती बी. तर मी स्वतः मरून जाईन हे असलं घाण कृत्य करायच्या आधी, बाबा मी कोणाला विचार करा थोडा, आपण कोणाला तरी मारून खातो या बाबा, कोणाला तरी मारून खाण्यापेक्षा काय नाही बाबा, ते मांस मच्छी खाल्लं जगतं, हे खाल्लं पण जगतं ना. मी तर 1 वर्ष हेच खातोय ना, काय अडचण आहे ते, कशा लोक ते खायचं या. आता तुम्ही तीच खात असाल किंवा खायचा प्लॅन पण होऊन जातं ना, असं मला वाटतं या. खावा हे बी चांगलं लागतं लई.